सदैव राहू दे, तुझी छाया ही भक्तावरील। देव हनुमंता सदैव भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला। श्री हनुमान आजही कित्येकांना बऱ्याच हनुमान भक्तांना त्याची प्रचिती येते, त्यांना दिसतं हनुमान प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं। आपल्या गावातील एक जुना, मी आपला माहितीसाठी एक उदाहरण देतो। आम्ही लहान होतो, ऐकीव असतो, आम्ही बघितले नाही तरी पण ऐकलेलं। तर नमस्कार मंडळी, मी आहे प्रज्वल वर्तक आणि तुम्ही माझा चॅनल पाहतात, मी गोवटणेकर। तर नमस्कार मंडळी, तर आज आहे हनुमान जन्म उत्सव आणि तुम्हाला सर्वांना हनुमान जन्म उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी तुम्हाला आज आमच्या गावात हनुमान जन्म उत्सव सोहळा कसा साजरा करतात या मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला आता व्हिडिओ बघा। सदैव राहू दे, तुझी छाया ही भक्तावरील। देव हनुमंता सदैव राहू दे, तुझी छाया ही भक्तावरील। गोवटणे गावाच्या पालखी सोहळ्यात नाचतान पोरण पोरीर। गोवटणे गावाच्या पालखी सोहळ्यात नाचतान पोरण पोरीर। गोवटणे गावाच्या पालखी सोहळ्यात नाचतान पोरण पोरीर। गोवटणे गावाच्या पालखी सोहळ्यात नाचतान पोरण पोरीर।
श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, अंजनी पुत्र पवनसूत मारुद्र हनुमान की जय, मारुद्र हनुमान की जय, मारुद्र हनुमान की जय। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्ये
गणपती बाप्पा मोरया. कैलास राजा शिवचंद्र मोरी, मठेंद्र माता मोठी झाली. कारुण्य सिंधू भवदुःखारी, तुझे शंभो मदकोटहारी. भोळानाथ की जय, महारुद्र हनुमान की जय, महारुद्र हनुमान की जय. धन्यवाद. माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला. सैताचे महिन्यान पुनवेचे दिसाला सूर्याला जानी गावला. सैताचे महिन्यान पुनवेचे दिसाला सूर्याला जानी गावला. रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला. रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला. सैतान मारून लंकेला घालून सीतामाईचा शोध लावला. मान लागला भाऊ लक्ष्मणाला, कोण वाचवेल जो तो म्हणाला. करुणी उड्डाण वाचविले प्राण द्रोणागिरी ज्याने आणला. करुणी उड्डाण वाचविले प्राण द्रोणागिरी ज्याने आणला. माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला. हे रामाचा भगत हनुमान आम्हा अगदी कोल्यांना पावला.
उघडून छाती डावीले जाण श्रीराम सीता माईला उघडून छाती मुक्काम गोवटणे, तालुका उरण, जिल्हा रायगड, नवी मुंबई ह्या गावामध्ये पूर्वीपासून हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्त होणारा पालखी सोहळा अतिशय धूमधडाक्यात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणामध्ये आमच्या सर्व गोवटणे ग्रामस्थांतर्फे जय हनुमान जन्मोत्सव कमिटीतर्फे ग्रामपंचायत गोवटणे यांच्या सौजन्याने आणि अर्थातच सर्व सहकारी मित्र, बंधू, भगिनी, ज्येष्ठ, अपतेष्ट या सर्वांच्या संगनमताने अतिशय बहारदार अशा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी आमच्या या हनुमान मंदिरामध्ये होतच असतं. अर्थातच आज सकाळी पहाटे 4 वाजता श्री हनुमानाची विधिवत अशी पूजा अर्चा आणि अभिषेक झालं आणि त्यानंतर लगेचच सूर्यनारायणाचं आगमन होताच आपल्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे श्री हनुमान रायाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते हनुमान राया हे सूर्य उगवता त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि काहीतरी वेगळ्या प्रकारचं फळ आहे असं त्यांना समजलं आणि म्हणूनच त्या फळावर ते झेप घेण्यासाठी जो आपला हनुमान बाप्पा आहे ते जन्मजात त्याकडे उड्डाण केलं. कारण त्या हनुमान बाप्पाला शक्तीच अशी महान होती, अद्वितीय अशी शक्ती होती आणि हे करता करता त्या सूर्याच्या दिशेने पलायन करता करता सर्व देव देवता सर्व ते घाबरल्या. त्यांना हे वाटायला लागलं, अरे हे काय रे, जर ह्यांना जर गिलंकृत केला, सूर्यनारायणाला जर गिलंकृत केला तर ही सृष्टी कशी चालायची. आणि म्हणूनच इंद्राने त्यांचं जो अस्त्र आहे ते वज्रास्त्र हनुमंताच्या दिशेने फेकलं आणि योगायोगाने म्हणा किंवा काय म्हणा आणि ते वज्रास्त्र श्री हनुमानाच्या हनुवटी खाली लागलं आणि म्हणूनच तेव्हापासून त्या मारुती रायाला हनुमान असं संबोधतो. कारण त्याचे दोन्ही त्यांना जखम झाली, दोन्ही जे गाल आहेत ते त्यांचे सुजले आणि म्हणूनच तेव्हापासून श्री मारुती रायाला हनुमान असे संबोधले जातात. असा हा पृथ्वीचा तारणहार, सर्व जगाचा पालनहार हनुमंत राय. जगामध्ये जे जे काही हे आहेत बालवीर आहेत किंवा ब्रह्मचारी आहेत त्या ब्रह्मचार्यांमध्ये ब्रह्मचार्याचं व्रत आपण या हनुमानाच्या कृपाशीर्वादाने घेत असतो. हनुमान बुद्धीचे देवता, शक्तीचे देवता, ही अशी आपली ही देवता सर्व जगामध्ये ज्याचं नाव आहे, चिरंजीव ज्याला संबोधलं जातं त्या चिरंजीवांपैकी एक म्हणजे आपले श्री हनुमान. आजही कित्येकांना बऱ्याच हनुमान भक्तांना त्याची प्रचिती येते, त्यांना दिसतं हनुमान, प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं. आपल्या गावातील एक जुना, मी आपल्या माहितीसाठी एक उदाहरण देतो. आम्ही लहान होतो, ऐकीव असतो, आम्ही बघितले नाही तरी पण ऐकलेलं आहे. ह्याच हनुमान बाप्पाच्या आपल्या तिथले शेजारचे सद्गृहस्थ आहेत, नेहमी पूजा अर्चा सकाळी पहाटे उठल्यानंतर दररोज करायचे. आणि एकदा का कोण जाणे त्याला कोणीतरी या आपल्या हनुमान मंदिराच्या पायरीवर कोणीतरी बसलेला दिसला. तो मुलगा लहान होता, 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही ऐकलेली गोष्ट आहे. मग तो धावत धावत त्याच्या घरी गेला, तर घरातले सांगितलं, अरे बघा ते आपल्या हनुमान मंदिराच्या पायरीवर कोणतरी बसलेला आहे. ते घरातील मंडळी सहित ती व्यक्ती आल्यानंतर पाहतो तर काय तिथं कोणीच नव्हता. म्हणजे अगदी पहाटे 5 वाजता त्या यांनी पाहिलं होता की म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये त्या पायरीवर कोणीतरी बसलेला होता आणि ती बसलेली व्यक्ती किंबहुना हनुमानाची होती असा त्याचा ग्रह झाला. आणि म्हणूनच आपण जसे म्हणतो हनुमान चिरंजीव आहे, हनुमानाला मरण नाही. आणि म्हणूनच या चिरंजीवाच्या हनुमंताला परमेश्वराच्या प्रार्थना आहे की आमच्या गोवटणे गावातील सर्व बंधू भगिनी, मित्र मंडळी, नातेवाईक, आमचे बाहेर गावावरून येणारे आमचे सर्व पाहुणे मंडळी, सर्व संपूर्ण जे भक्तगण आहेत त्या भक्तगणांना शुभ आशीर्वाद द्या. त्यांना भक्ती, शक्ती, आनंद, आयुष्य, ऐश्वर्य, आरोग्य लाभू दे आणि या सर्व भक्तगणांमध्ये आपलं नाव उज्ज्वल हो. आपल्या नावाचा जय जयकार सदोदित राहू. हनुमान की जय, हनुमान की जय, बजरंगबली की जय. माझ्या रामाचा भगत हनुमान आम्हा